लवली यांनी 6 वर्षांनंतर पुन्हा भाजपमध्ये घर वापसी केली आहे। अरविंद सिंग लवली यांना लोकसभेचं तिकीट मिळणार का असा सवाल आता उपस्थित झाला आहे। अरविंद सिंग लवलींसह सहकाऱ्यांचा सुद्धा भाजपमध्ये प्रवेश पाहायला मिळालाय। दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर लवली यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। काही दिवसांपूर्वी दिल्ली लोकसभेची जी काही धामधूम सुरू आहे त्यावरून अरविंद सिंग लवली यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती। आधी कन्हैया कुमारचं नाव घेतलेलं होतं। कन्हैया कुमार यांना उमेदवारी दिल्यामुळे आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत मतभेद असल्यामुळे आपण दूर जात असल्याचं सांगितलं जात होतं। तर दुसरीकडे आता आप सोबत काँग्रेसने दिल्लीमध्ये जी युती केलेली आहे त्या पार्श्वभूमीवर अरविंद सिंग लवली यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येते। त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये घर वापसी केलेली आहे आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्याचबरोबर अरविंद सिंग लवली यांचे जे समर्थक आहेत त्यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला आहे। अरविंद सिंग लवली जे आधी भाजपमध्येच होते त्यांनी काही 6 वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर त्यांना दिल्ली प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती, पण त्यांनी नुकताच राजीनामा दिला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।